BCCI बॉडी अशी बॉडी आसा की फाटली 6 वर्सां हांव क्लोजली पळयता गव्हर्मेंटाच्या बरोबर इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट, इन द इंट्रस्ट ऑफ द इकॉनॉमिक ग्रोथ आनी इन द इंट्रस्ट ऑफ द इंडस्ट्री सातत्यात काम करता. म्हणून हांव एंटायर बॉडीक हांव कॉंग्रॅच्युलेट करता आनी सगळ्यांक कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू. पळयता की 117th एन्युअल जनरल बॉडी हे करता आसतना हिस्टॉरीक डिसिजन आज तुमच्या जनरल बॉडीक घेतला की जेणे नारी शक्तीचो सन्मान केला. पयली फावटी 117 वर्सांच्या उपरांत वुमन प्रेसिडेंट मॅडम प्रतिमा जोड जाल्या. त्या खातीर खूब खूब आभार. आम्ही पळयताले की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीनेच रिजर्वेशन 33% दिला म्हणून. बट ना, तुम्ही सांगले की एंटायर म्हणजे इंडस्ट्रियल सेक्टरातूय बी हे धांवपाक जाय म्हणून तुम्ही इनिशिएटीव्ह घेतली. त्याबद्दल सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्स सगळ्या मेंबरांचे खरोखरूच हांव मना पासून अभिनंदन करता. मॅडम प्रतिमा धोड हांकां हांव गेली 24 वर्सां वळखता. हांव सगळ्यांत पयलीं मेळ्ळो इन द इयर 1999. हांव गवरीश धोरण आतांच सांगतालो तेन्ना मॅडम फर्स्ट टायम चेअरमॅन ऑफ द वुमन कोऑपरेटीव बँक जाल्ली. आय एम वर्किंग फॉर द स्मॉल क्लब आनी टू ऑर्गनायज वन प्रोग्राम ताका गेस्ट म्हणून आपयली. हांवेनूच आपयली म्हाज्या एका कार्यक्रमाक आनी तांच्यांनी वुमन कॉपरेटिवांतल्यान बिजनेसीस कशे सुरू करूं शकता हाजे तांकां कदाचित याद नासतली. हांव खूब याद दवरता. इन 1999 इनिशियली म्हणजे ती आनी तांच्या बरोबर अमोल मोरजकर दोगांय जाण ही हांव तेन्नाच्यान कंटिन्युअसली तांकां फॉलोय करतालो की तांची लिडरशीप ज्या पद्दतीन वुमन लिडरशीप आमच्या स्टेटीक डेवलप जाता आनी इट इज वन ऑफ द बेस्ट आनी बरी गजाल आसा वुमन लिडरशीप डेवलप जावप. हांव पळयता की तांच्यांनी फाटल्या गेल्या 6 वर्सांनी 2012तल्यान तर हांव क्लोजली पळयता MLA जाल्या उपरांत डिफरंट एक्टिविटी मॅडम प्रतिमा धोड हांच्यो जर पळयत जाल्यार स्पेशली वीथ द वुमन लेड डेवलपमेंट आनी आतां तर हांव म्हणटलो की GCCIची चेंबर्स प्रेसिडेंट चेअरपर्सन जाल्या उपरांत इट इज एन गोंय एक बरें मॉडल जावं शकता वुमन लेड इकॉनॉमीक ग्रोथ जावपा खातीर आनी ताची अपेक्षा तुमचे कडल्यान आमी दवरता. आनी म्हाका खात्री आसा गोंयांत अशा पद्दतीचे खूब सेल्फ हेल्प ग्रुप्स आनी वुमन ह्यो प्रत्येक विलेजींतल्यान आसा आनी चेंबर ऑफ कॉमर्सची जेन्ना प्रेसिडेंट स्वता वुमन जाता तेन्ना अशा पद्दतीचो वुमन लेड इकॉनॉमीक ग्रोथ आमी डेफिनेटली जॉयंटली गव्हर्मेंटाच्या बरोबर करपा खातीर हांव तुमकां प्रॉमीस करता फुल्ली गव्हर्मेंट अलॉंग वीथ माय ऑल डिपार्टमेंट वी आर वीथ यू 100%. हांव कॉंग्रॅच्युलेट करता मिस्टर श्रीनिवास डेंपो. ही इज माय व्हेरी क्लोज फ्रेंड. आतांच न्ही हांव मुद्दामून बऱ्याचशा जाणांक खबर नासता जाल्यार हांव सांगता श्रीनिवास बाबूजी डेंपो कंपनी आमच्या सुल्लात काम करता. नाना बाबूय आसा तांची मायनींग कंपनी आसा आनी हांव श्रीनिवास बाबा हांव परत वळखता सिन्स फ्रॉम द 2000 आय एम वर्किंग इन माय NGO वीच इज अ साई लायफ केअर आनी गोंयांत कावन्सिलींग हो प्रोजेक्ट एड्युकेशन कावन्सिलींग जर तो पयलो कोणी हाडला आसत जाल्यार तो श्रीनिवास बाबा एंड माय NGO वीच इज साई लायफ केअर एंड संगत ह्या 2 NGOनी एड्युकेशन कावन्सिलींग हो प्रोजेक्ट गोंयांत सुरवात केला एंड फुल्ली स्पॉन्सर्ड बाय श्रीनिवास डेंपो. अप्रॉक्सिमेटली 3.5 लाख रुपया तेन्ना एन्युअली दे हॅव गिवन इन 2000 फॉर माय NGO कंटिन्युअसली फॉर द 8 years आनी डिफरंट मास्टर इन सोशल वर्क BSW तेन्ना गोंया खातीर न्यू कन्सेप्ट आशिल्लो आनी कंटिन्युअसली जेन्ना आमी संगत नांव याद जायना डॉक्टराचें इज लिडींग दॅट प्रोजेक्ट एट ऑल इंडिया लेवल आशिल्लो. डॉक्टर विक्रम म्हणजे ही इज अ पायोनियर इन कावन्सिलींग. तांच्यांनी कन्सेप्ट सुरवात केलो आनी कन्सेप्ट जेन्ना आमी डेंपो कंपनीच्या सुमार मांडलो इज फुल्ली एग्री माय कंपनी इज वर्किंग सगळ्या मायनींग मंडळाच्या स्कुलाक तूं सुरू कर आनी बाबान जस्ट तेन्ना नेमली वळख जाल्ली बाबाची. बाबा म्हणून तो करपाक जाय आनी सगळ्या मायनींग मंडळाच्या इस्कॉलाक तर तुमी सुरू करा आनी सावकाक डॉक्टर विक्रम संगत 8 वर्सांचो रिपोर्ट देन गव्हर्मेंटाक सबमीट केल्या उपरांत गव्हर्मेंट हॅज टूक द डिसिजन टू स्टार्ट द कावन्सिलींग प्रोजेक्ट. The then government had taken the decision in 2009 but started that project again in 2012. त्याच्यामध्ये तो जावना ताका लागून परत एकदा म्हणजे मनोहरभाईचे सरकारी पडले ताज्या उपरांत झाला तो दॅट इज सेकंडरी स्टोरी. बट द विजन फॉर द स्टुडंट इन द कावन्सिलींग हे जर कोणी दवरले तेन्ना जाल्यार वीच इज द श्रीनिवास डेंपो.
फाटल्या 2 वर्साच्या पिरियडात त्यांच्या चेंबर ऑफ कॉमर्साचो प्रेसिडेंट म्हणून काम करता आसतना वेरियस डिफरंट लेवल म्हणजे खंयसरूच जरी सादें इन्विटेशन दिवपाक हांव पळयना, सादें इन्विटेशन दिवपाक जाय जाल्यार ते स्वता येवन येताले. एटलिस्ट ताका कोणाक ऑफिसांतल्यान धाडूनय ते दिवेता आसतले, बट ना, म्हणजे स्वता येवन इन्विटेशन दिवप की ना सीएम तूं येवपाकूच जाय, ह्या कार्यक्रमाक प्रेझेंट रावपाकूच जाय. वेरियस प्रोग्राम चेंबर ऑफ कॉमर्स हांवें अटेंड केले, वेरियस इन देर ऑफिस किंवा डिफरंट प्रोग्राम हे सगळे वेगवेगळी इनपूट दिवपाचे कार्यक्रम आशिल्ले आनी हांव वेरी मच थँक्स फॉर हीम, स्पेशली फॉर द इन्क्लुजीव एंड सस्टेनेबल ग्रोथ ऑफ गोवा 2037. तांच्यांनी 2047 बरयलें, बट वन माय सिंगल रिक्वेस्ट तांच्यांनी ते चेंज केलें आनी तांच्यांनी विकसीत गोवा 2037 हे तांच्यांनी केलें. त्या खातीर आमचे खरें म्हणजे तांचें खूब खूब अभिनंदन करता. हांवें ताका 2037 सांगता आसतना अर्ली डेवलपमेंट 10 वर्सां पयलीं कित्याक हें तांच्या टिमीक म्हाका दिसता आगोंदरी आशिल्लें आनी हांवें एक्सप्लेन तें म्हणजे वेरी वेल. ऑनरेबल PM हॅड केप्ट द विजन फॉर द विकसीत भारत 2047. आता विकसीत भारत 2047 करता आसतना UP, बिहार, वेस्ट बेंगाल, केरळ, तामिळनाडू ह्यो सगळ्यो स्टेटी आसतल्यो, बट आमी कितलेशेच एडवान्स आसा तांच्या पेक्षा 10 वर्सां पयलीं आमी फुल्ली विकसीत स्टेट कित्याक जावंक हो प्रश्न म्हाकाय पडटालो आनी हांवें तांच्या समोर तें एक्सप्रेस केलें. आनी हें करता आसतना वी आर द फुल्ली हायली लिटरसी स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, रॉबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर एंड ग्लोबली कनेक्टेड डायस्पोरा हे आमच्या कडेन आसा. 5 विजय म्हत्वाचे आशिल्ले, तितूंतलो एक इट इज अ वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव एट प्रेझेंट. सेकंड, इन्वेस्टमेंट फ्रेंडली गवर्नन्स वी हॅव. स्कील मॅनपॉवर एंड एम्प्लॉयमेंट लिंकेजीस आमी आतां एस्टाब्लीश करपाक लागला. डिजिटलायझेशन एंड सस्टेनेबल डेव्हलपमेंट आमी म्हणजे ताजेर भर दवरल्या. पब्लीक प्रायवेट कोलॅबोरेशन इन पॉलिसी मेकिंग आमी ऑलवेज गव्हर्मेंट इज इन टच विथ ऑल द प्रायवेट सेक्टर्स. ह्या पॉलिसी जायत्या टायमार चेंज करपा खातीर आमी सगळी भर दिल्लो आसा. नेक्स्ट इज एन ईज ऑफ डुईंग द बिजनस विथ एन कॉन्क्रीट स्टेप आमी वेगवेगळ्या बाबतींत घेतल्या आनी डे टू डे तुमी तेजी प्रॅक्टीस पळयता. हांव थोड्योश्यो फक्त हायलायट करतलो, हांव तो चड वेळ घेवचो ना. इट इज एन ऑनलायन सिंगल विंडो क्लियरन्स पोर्टल. तुमी म्हणटले सगळें जालें काय, सगळें जावंक ना, बट एटलिस्ट इन इंडस्ट्रियल सेक्टर 20 सर्विसीस आमी ऑनलायन डिजिटल पोर्टलाचेर दिला. तुमी एप्रिसिएट करपाक जाय. एटलिस्ट इट इज स्टार्टेड बाय गव्हर्मेंट आनी ती सर्विसीस आमी दिवपाक लागलेली आसा. Time bound approval for the Goa Investment Promotion Act and with the statutory limits of the various permissions. सगळी परमिशन जावना इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डाकडे घेता आसतना एटलिस्ट जी कटकट जी आशिल्ली, किचकट जी आशिल्ली ती खाली करून आमी इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या दिवपाक लागल्या. थर्ड वन इज द सेल्फ सर्टिफिकेशन एंड डीम्ड एप्रुवल. तुम्ही जर पळयता वेगवेगळें सेल्फ सर्टिफिकेशन केलां इन वेरियस नॉन हॅजार्डस सेक्टरांत आमी हें इम्प्लिमेंट केलें. ऑनलायन लँड बँक पोर्टल फर्स्ट टायम इंडस्ट्रियल प्लॉट इज अवेलेबल फॉर द इन्वेस्टर विथ जिओटॅग एंड झोनिंग इन्फॉर्मेशन. हे इवन ऑनलायन पद्दतीन आमच्या MD/IDC ते इम्प्लिमेंट केलें. डायरेक्टर ऑफ आपल्या इंडस्ट्रीज मिनिस्टरान ताका सपोर्ट केलो. आय एम कॉंग्रेच्युलेटिंग माय MD/IDC फॉर हॅपीनेस ऑफ available जाता. Our dedicated startup promotion cell 635 startup DIPP registered केले. जवळपास 350 स्टार्टअप्स जे आसा इट इज वुमन एंटरप्रिनर्स त्यांच्यानी स्टार्टअप सुरू केले. गोंया खातीर अभिमानाची गजाल आसा महिलांच्या खातीर 50% ह्या महिलांनी स्टार्टअप सुरवात केले आसा. दिस इज अ बिग थिंग फॉर द गोवा एट स्टार्ट वी हॅव द 50 स्टार्टअप. more than जवळपास 4 crores of rupees we have distributed through our startup policy. लखपती दिदी कन्सेप्ट ऑफ रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आम्ही सुरुवात केल्या आणि तातूंतल्यान ऑलरेडी लखपती दिदी गोंयांतूय बी महिला वुमन एंटरप्रिनर्स तयार जावपाक लागल्या. तांकां डिफरंट बिजनेसीस तांच्यांनी सुरवात केला. आमचो टार्गेट आसा 11,000 लखपती दिदी क्रिएट करप. म्हणजे आमी म्हणटात रुरल लेवलाचेर नंतर वुमन एंटरप्रिनर डेव्हलप करप. जाल्यार तो ह्या पद्दतीन we have kept the reservation of the industrial plot specially for the women in GIDC आम्ही ऑलरेडी दवरला. टुरिझमाच्या बाबतीत उलयता आसतना सांगतालो की मोस्टली टुरिझम ड्रॉप जाला हे प्रत्येक फावटी सांगता, बट ना
म्हजो डेटा आनी स्टॅटिस्टिक्स सांगता विथ द 22% ऑफ इनक्रीज इन द डॉमेस्टीक टुरिस्ट एंड 3% इनक्रीज इन द इंटरनॅशनल टुरिस्ट हांव कंप्लिटली डेटा घेवन उलयता आनी इट इज प्राउडली हांव हें सांगपाक शकता. We have conducted successfully 19th exposition of the solemn relics of the Saint Francis Xavier. लोकांनी सांगला हाज्या पयलीं इतके बरे सेंट फ्रांसीस झेवियरचे फेस्ट केन्ना जावंक नाशिल्लें ते आमी एक्सपोजिशन करून दाखयलें. इट इज अ ग्रेट अचिवमेंट ऑफ द गव्हर्मेंट. आमी रिजनरेटीव टुरिजम सांगता आसतना वी आर प्रमोटींग द स्पिरिच्युअल टुरिजम आनी होम स्टे पॉलिसी आमी लॉन्च केली. मोर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत हांव सांगता आसतना फॉर द लास्ट 10 years वी हॅव स्पेंड more than 13,000 crores of rupees on the public infrastructure. आमी गव्हर्मेंटान डबल इंजीन सरकारान स्पेंड केल्ले आसा. तुमी सगळ्या जाणांनी एक्सेप्ट करपाक जाय. इट इज अ कनेक्टिविटी फ्रॉम द एअरपोर्ट टू पोर्ट टू रेल एंड रेल टू नॅशनल हायवे. ही कनेक्टिविटी ओनली एंड ओनली पॉसिबल जाली इट इज ओनली बिकॉज ऑफ द डबल इंजीन सरकार. अदरवायज इट इज पॉसिबल नाशिल्लें हें आमी करपाक शकले. In education, we have started with a new education policy, coding and robotic education. आम्ही आमचे स्टार्ट केला. प्रायवेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत डिफरंट प्रायवेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट गोंयांत एस्टाब्लीश जावपाक लागला. तेन्ना आमी पळयता की MIT NITच्या बरोबरच आज नॅशनल एज्युकेशन स्कूल ऑफ लॉ, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स, नॅशनल वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट सारकेली नॅशनल इन्स्टिट्यूट आज गोंयांत एस्टाब्लीश जाली. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा हे गोंयांत एस्टाब्लीश जावपाक शकता. इट इज हे पॉसिबल जालें इट इज ओनली बिकॉज ऑफ आवर गव्हर्मेंट ऑफ इंडिया. हेल्थच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत हांवें वेगळें सांगपाची गरज ना. PMC पासून ते सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पर्यंत लास्ट 6 वर्सांत वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आमी डेव्हलप केला. इट इज नॉट ओनली द आय एम टॉकिंग अबाउट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर. मॉर्टेलिटी रेट ऑफ द TB हेज ड्रास्टिकली ड्रॉप. इट इज अप टू 1.26%. हो आमी ड्रॉप करपाक शकता. दॅट इज ऑल्सो द ग्रेट अचिवमेंट आसा. वेगवेगळ्या हेल्थांतले प्रोग्राम आमी खूब बऱ्या पद्दतीन आमी इम्प्लिमेंट करपा खातीर सक्सेसफुली यशस्वी जाल्ले आसा. नेक्स्ट माय पेट प्रोग्राम वीच इज आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय. स्वयंपूर्ण गोवा 2.0 आमी हें लॉन्च करता आसतना आमी फक्त अंत्योदय सर्वोदय आनी ग्रामोदय हे तोंडान म्हणना तर गोंयांतलो प्रत्येक गांव कसो डेव्हलप जातलो हाचेर भर दिता आसतना आमी तो अंत्योदय हे तत्वाचेर काम करून आमी स्वयंपूर्ण गोवा सेल्फ रिलायंट गोवा हो कन्सेप्ट इन एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशिकल्चर, डेरी कल्चर इन्क्लुडींग द स्कील मॅनपॉवर, स्किलींग, रिस्किलींग आनी अपस्किलींग हाचेर आमी भर दिला आनी स्वयंपूर्ण गोंय प्रोग्राम खऱ्या अर्थात यशस्वी जाला. आनी हो प्रोग्राम इट इज एप्रिशिएटेड बाय हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी. सो ते 7 स्टेट येवन स्वता प्रोग्राम पळोवन गेले. इट इज एन अचिवमेंट ऑफ द बाय गव्हर्मेंट. आमी जेका म्हणटा की वुमन एम्पावरमेंट प्रोग्राम स्पेशली आमी वुमन फॅसिलिटेशन सेंटर विच इज स्टार्टेड इन अवर इंडस्ट्रीज डिपार्टमेंट रिसेंटली. काल MSMEचो प्रोग्राम जालो. आमी MSMEचो प्रोग्राम सांगता आसतना 70,000 MSME गोंयांत रजिस्टर्ड आसा. काल हांव जस्ट पळयतालो की 70,000 MSME गोंया सारकेल्या ल्हान स्टेजीर रजिस्टर्ड आसतना सुद्दां तांकां परत एकदा हँड होल्डिंग करपा खातीर बिजनेस फॅसिलिटेशन सेंटर आनी वुमन फॅसिलिटेशन सेंटर आमी आमच्या रँड स्किमीच्या अंतर्गत ऑलरेडी स्टार्ट केला. म्हाका दिसता गोवा चॅम्बर ऑफ कॉमर्स आनी हांच्या बरोबर अंडर दीस रँड स्कीम आमी खूब मोठ्या प्रमाणात न्यू MSMEs किंवा स्टार्टअप हे खूब बऱ्या पद्दतीन प्रमोट करपाक शकतले हाची खात्री म्हाका आसा. गोवा स्टेट एग्रीकल्चर पॉलिसी 2025 आमी ह्या वर्साक लॉन्च केली. क्रॉप प्रोटेक्शन स्कीम आमी दिवपाक सुरवात केली. प्रोटेक्शन फॉर द स्टे कॅटल्स म्हणटले स्टे कॅटल्स आपण हांगा कित्याक उलयता तेन्ना आमी पळयता मॅक्झिमम एक्सिडंट जर कित्याक जाता आसत जाल्यार इट इज बिकॉज ऑफ द स्टे कॅटल्स. ताजेरूय आमी पॉलिसी फॉर्मुलेशन करून ऑलरेडी उरलेल्या स्टे कॅटलांक आमी प्रोटेक्शन दिवपाक सुरवात केल्लें आसा. प्रोमोटिंग ऑफ द मॉडर्न टेक्नॉलॉजी फॉर द फार्मिंग. ताच्या उपरांत गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हेल्प द मेनी स्टार्टअप आनी न्यू स्टार्टअप बिजनेसीस. म्हणटलो त्याच बरोबर आमी अमृत सरोवर स्कीम खूब बऱ्या पद्दतीन इम्प्लिमेंट करता आसतना लोकल वॉटर पॉलिसीचेर आमी भर दिल्या. आनी हे सगळें सांगता आसतना आमी वेस्ट मॅनेजमेंटाच्या बाबतींत जें काम केलां तें म्हाका दिसता तुमी एप्रिशिएट करपाक जाय. पयर म्हणजे हांव त्या मिटिंगेचेर येता तेचो उल्लेख श्रीनिवास बाबा टेंबून केलो
बट ताज्या उपरांत आमी पयर वेस्ट मॅनेजमेंट पॉलिसी इट इज फॉर द इंडस्ट्रियल पर्पज ऑल्सो ती 100% इम्प्लिमेंट जातली. हेजार्डस वेस्ट ट्रीट करपा खातीर वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज आमचे कडेन पिसुल्ले हांगासर अवेलेबल आसा. 350 हेजार्डस इंडस्ट्रीज जर गोंयांत आसा आनी फक्त 50 इंडस्ट्रीनी तेंच्या कडेन हेजार्डस वेस्ट दिवप हें योग्य न्ही. म्हणजे उरलेले हेजार्डस वेस्ट खंय वता आमी ताचो विचार करपाक जाय. गोंय हें तशें प्रो इंडस्ट्री आसा. इंडस्ट्रीज पार्टनरांनी समजूंक जाय की हेजार्डस वेस्ट हें रायटली आमकां हेजार्डस वेस्ट ट्रीट करपाकूच दिवपाक जाय. तें खंयच्या तरी रिक्षावाल्याक 5,000 रुपया दिवन व्हरून उडयतूं म्हणपाक न्ही. आमकां तें ट्रीट करपाकूच जाय. आनी तें सांगता आसतना आमी इंडस्ट्रियल हेजार्डस वेस्ट पॉलिसी आमी SDP, ETP along with the solid waste management, which our plant in the North Goa and South Goa, हाज्या बरोबर I am congratulated for the all doctors and medical waste there is आता 99% doctors and hospital are on board with the biomedical waste. I am congratulating them. Yes, खंयच्याच स्टेटीत येदो व्हडलो रिस्पॉन्स बायोमेडिकल वेस्टाक मेळूंक ना. तो फक्त गोंयांत केला म्हणून हांव कॉंग्रेच्युलेट करता. म्हाका फुडल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या जनरल बॉडी मिटिंगेच्या पयलीं 100% हेजार्डस वेस्टा पयलीं ते ऑन पडयल्ले जाय. वॉट एवर तुमचे इश्यूज कितें आसत जाल्यार म्हाका दिसता वील सीट टुगेदर, वील सीट अक्रॉस द टेबल एंड वील रिजॉल्व. दॅट इज नॉट द इश्यू. म्हणजे पयशे हो इश्यू आसूं शकना. आमच्या खातीर ग्रीन गोवा क्लीन गोवा ही मिशन आसा आनी तें ग्रीन गोवा क्लीन गोवा मिशन करपा खातीर तुमचो सगळ्यांचो आस्पाव, तुमचो सगळ्यांचो आमकां हातभार हाजी आमकां सामकी गरज आसा. ताज्या खातीर आमी सगळ्यांनी काम करपाक जाय अशें म्हाका दिसता. आमचो फोकस जर कितेंचेर आसा, आवर फोकस इज क्लियर. रिड्यूस द रेड टेप, increase the transparency and support the businesses to the every stage from the registration to your expansion. हाज्या खातीर आमचो फोकस आसा. म्हणजे सरकार ताजेर पुराय ह्या 100% बाकी सगळ्या डिपार्टमेंटाक इन्स्ट्रक्शन्स दिवन तें काम करपाक सुरवात केला. हांव इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतींत हांवें वेगळ्या उलोवपाची गरज ना. तुमी सगळ्या जाणांनी इन्फ्रास्ट्रक्चर फाटलीं 6 वर्सां आमी एक्सपिरियन्स करता. मोपा इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड एक्सपोर्ट ओरिएंटेड एअरपोर्ट आमी सगळ्यांनी पळयलां की डिफरंट टार्गेट्स अचीव करीत आसा. न्यू इंडस्ट्रियल इस्टेट एट तुवें, वेर्ना फेज 4 एंड धारगड वी हॅव ऑलरेडी लॉन्च एंड वी हॅव स्टार्टेड. आवर पेडण्या पासून काणकोण पर्यंत आशिल्लो नॅशनल हायवे फक्त पर्वरीचो पॅक उरिल्लो तोय बीन आतां तिके बेगी आमी कंप्लीट करता. आनी काणकोण बायपास काणकोण मडगांव टू काणकोण will complete within 2 years. तोय रस्तो जो आसा तोय आमी कंप्लीट करता. देन कंप्लीटली नॉर्थ साउथ एक्सप्रेस हायवे विल बी कंप्लीटिंग. स्मार्ट सिटी मिशन्स आमी अमृत मिशन्स पणजेन जरी घेतले आसात. नेक्स्ट इज अवर टार्गेट अबाउट वास्को, म्हापसा एंड मडगांव ह्या सिटीक आमी टार्गेट करता. आनी तेय बी आमी विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया विल कंप्लीट दॅट. ओके, इनलँड वॉटरवेज एंड जेटीज मॉडर्नायझेशन ह्या प्रोजेक्टाचेर करता आसतना बुस्टिंग फॉर द इको टुरिजम एंड रिड्युसिंग द कार्बन फुटप्रिंट इन लॉजिस्टिक्स आमकां हाचेर भर दिवपाक जाय. ताज्या खातीर आमी जितक्यो जेटीज आनी बाकीच्यो इम्प्रुवमेंट करता आसतना थोड्या लोकांक त्यो कोळशा खातीरूच दिसता. म्हाका दिसता आमी थोड्या जाणांनी उलोवपाक जाय त्यो कोळशा खातीर न्ही. आमकां कोळसो आनी वाडोवपाचो ना. हांव परत परत सांगत आसा आमकां फक्त इको टुरिजम आनी वी वॉन्ट टू यूज दॅट एज द वॉटर टॅक्सी एंड फॉर द टुरिजम पर्पज. ताज्या खातीर आमी ह्या सगळ्या हाजेर जो आहा पळय खूब मोठ्या प्रमाणांत भर दीत आसा. स्टेट वायड फायबर ऑप्टीक कनेक्टिविटी हो एकूच विशयाचो पेंडींग आसा अजुनूय बी. सो वी आर डिपेंडंट विथ द भारत नेटवर्क. हाजेर आमी डिपेंड केन्ना येतले बट जाता तितके बेगीन आमी स्टेट वायड कनेक्टिविटी फायबर ऑप्टीक कनेक्टिविटी जी आसा ही सुरू करपाचें आसा आनी ती बी फुडल्या 2 वर्सांच्या भितर पुराय कंप्लीट करतले. सोलार रूफटॉप आनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आमी एनर्जी बाबतींत तुमकां सगळ्यांक खबर आसा आमी खूब बऱ्या पद्दतीचें हें काम करपाक लागलेलें आसा. आमी सगळ्या जाणांनी एकत्र काम केलें जाल्यार गोंयांत इंडस्ट्रियल रेवल्युशन जावपा खातीर चड कुशीक लागचो ना. उदरचे सिल्वर बाबान उल्लेख केलो पयलींच फावटी ऑल सॅक्टर्स इंडस्ट्रीज आमी एका प्लॅटफॉर्माचेर हाडले. तांचे सगळे प्रॉब्लेम आमी डिस्कस केले इन्क्लुडींग फार्मा, शिपींग, MSMEs, प्रोडक्शन सगळे इंडस्ट्रीज. आनी आमकां गोंयांत म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन जर खूब मोठ्या प्रमाणांत जावपाक जाय आसत जाल्यार तें एम्प्लॉयमेंट जनरेशन जावपा खातीर तुमी कितें करपाक जाय आनी आमी कितें करपाक जाय हाजेर भर दिता आसतना वी आर रेडी टू डू द डिफरंट स्किलींग कोर्स वीथ म्हणजे आमचे इन्फ्रास्ट्रक्चर आसा ते अवेलेबल बरोबर. बट तुमी तांकां जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिवच्यो ही सरकाराची अपेक्षा आसा. मॅक्झिमम इंडस्ट्रियल स्टेट्स फ्रॉम
promise to give the different jobs for our own women youth आणि ताकाच लागून अजून हांवें म्हटलां की माझी बस स्कीम हाच्या अंतर्गत प्रायवेट इंडस्ट्रियल सेक्टरात जे काम करतली स्पेशली फॉर द वुमन तांकां आमी 50% बस कन्सेशनल पास हे इंट्रोड्यूस करपाचें आसा जाता तितके बेगीन सो दॅट मोर वुमन वील जे हाव मेनी जाणांक प्रायवेट सेक्टरांत थंय बी जॉबाक येवपाक लागतले. म्हाका खात्री आसा हातूंतल्यान चडांत चड जो तुमकां आमी वुमन ह्युमन रिसोर्स डेवलप करपा खातीर वेगवेगळ्यो टायम टू टायम द थर्ड शिफ्ट वुमन आमी ऑलरेडी आमच्या पॉलिसीज घातला आणि हाज्या फुडें म्हाका दिसता आमी हें डिसिजन घेतल्या उपरांत आनीक लेडीज चड मोठ्या प्रमाणात ज्यो आसा पळय त्यो जॉबाक येवपाक लागतले. म्हाका दिसता आमी अशा पद्दतीन टायम टू टायम ह्याच बाबतींत वेळ पडलो जाल्यार वुमन एंटरप्रिनर्स यूथ स्किमींग हाजेर भर दिता आसतना सरकार वेगवेगळ्या पद्दतीन आमी पळयला की ADII आमी EDCच्या ऑफिसान आमच्या एस्टाब्लीश केलो विच वील बी द हँड होल्डिंग फॉर द न्यू एंटरप्रिनर्स न्यू MSME सेक्टरात येवपा खातीर खूब मोठ्या प्रमाणांत ते मदत करपाक शकता. आयच्या ह्या गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ह्या 117व्या एन्युअल जनरल बॉडी मिटिंगेक हांव सगळ्यांक आवाहन करता की आमी इंडस्ट्रियल रेवल्युशन गोंयांत जाता आसतना ग्रीन गोवा क्लीन गोवा हे मिशन आमच्या तकलेक आसुनी आनी हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे विकसीत भारत 2047 हे स्वप्न साकार करता आसतना म्हणजे सुरवातीक इनोव्हेशन इनोव्हेशन रिसर्च डिजिटलायझेशन हाजेर भर दिता आसतना ईच एंड एवरीथींग आमी गोंयांत इम्प्लिमेंट करता. तुमी जर पळयलें आसत म्हणजे 11th इयर कंप्लिशन ऑफ द मोदी गव्हर्मेंट हे जर तुमी पळयलें आसता दिसाचो कार्यक्रम जर तुमी पळयलो जाल्यार ईच एंड एवरी म्हणजे स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया पासून प्रधानमंत्री जनधन योजना पासून प्रधानमंत्री जनधन योजना ही कशा पद्दतीन आमी स्टेटीत इम्प्लिमेंट करपाक शकले ह्या कार्यक्रमांतल्यान आमी ऑलमोस्ट दाखोवन दिला. म्हणून म्हाका खात्री आसा हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागता ह्या फोरमा वयल्यान की सगळ्या जाणांनी विकसीत भारत 2037 आनी विकसीत गोवा विकसीत भारत 2047 आनी विकसीत गोवा 2037 करपाक तुमचो सगळ्यांचो हातभार आसतलो हाची अपेक्षा करता. आनी हांव मॅडम प्रतिमा धोम हांकां परत एकदा गोंय सरकारच्या वतीन खूब खूब अभिनंदन करता. तुमच्या बरोबर आमी सदांच आसा. तुमी आगे बढो आमी तुमच्या बरोबर आसा. सगळे इंडस्ट्रीज पार्टनर हे गोंय सरकाराक मोठो तेंको दितले हाची हांव अपेक्षा करता. आनी केन्नाय कितेंय कसलेंय जरी आसत जाल्यार म्हाका दिसता तुमकां म्हाजे कडेन उलोवपा खातीर दुसऱ्या दुसऱ्याची गरज ना. एनीवन कॅन डायरेक्ट तुमी फोन उखलून म्हाका डायरेक्ट लायल्यार जाता. हांव मॅक्झिमम म्हणजे 99% फोन तरी घेता. चुकून कोणाचो गडबडीन आसत जाल्यार केन्नाय उरता. बट डायरेक्ट एट एनी टायम कसल्याय डिफिकल्टीच्या बाबतींत तुमी स्वता म्हाका डायरेक्ट फोन लावन दोतोर एक कितें जालां सीएम एक कितें जालां म्हणून विचारपाक केन्नाच फाटीं फुडें पळोवं नाकात. आय एम ओपन फॉर एवरीवन. आनी म्हाज्या खातीर फर्स्ट जर कितें आसत जाल्यार गोंय हें पयलें आसा. बाकीच्यो सगळ्यो गोश्टी सेकंडरी आसा. म्हणून टॉप विजन गोवा 2037 आनी तेच गोवा 2037 करपाक सगळ्यांत व्हडलो रोल जर कोणाचो आसतलो जाल्यार तो इंडस्ट्रियलिस्टांचो आसतलो. आनी तेका लागून तुमी सगळ्यांनी मदत करची इतली अपेक्षा करता आनी म्हाजी नदर सोंपिता. देव बरें.